नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास 2.5 तास चर्चा झाली आहे. ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थवर मंथन झालंय. आगामी महानगरपालिका निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. याबद्दल बोलण्यासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आता आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, तुम्ही कसं बघता राज आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्येही झालेल्या आजच्या भेटीकडे आणि चर्चेकडे? निश्चितपणे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आता सवय करून घ्यावी लागेल आणि आपल्या स्क्रीनला सुद्धा हळूहळू सवय होईल दोन नेते सतत एकत्र एका फ्रेम मध्ये दाखवण्याची. त्यामुळे ही सगळ्यांच्यासाठीच एक सकारात्मक आणि आनंदाची बाब आहे. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. तुमच्यापर्यंत अशी काही माहिती आहे का? नाही, माझ्यापर्यंत अजून कुठलीही माहिती पोहोचलेली नाहीये. ह्या भेटीचे तपशील काय आहेत ते निश्चितपणे अजून स्पष्ट झालेले नाहीत. परंतु आपण थोडी वाट बघूया. एक तासाभरात याचे नेमके तपशील काय आहेत ते पुढे येतील. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न सुषमाताई, वारंवार सांगितलं जात आहे की महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युती होणार. जागा वाटपाबद्दल चर्चा झाल्याची शक्यता आहे. पक्ष संघटना पातळीवर असे कुठले आदेश, अशी कुठली चर्चा तुम्हाला बघायला मिळाली का, किंवा असे कुठले निर्देश देण्यात आलेले आहेत पक्षश्रेष्ठींकडून? बघा, दोन पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवणं हा फार मोठा निर्णय आहे आणि हा संपूर्ण राज्याला प्रभावित करणारा निर्णय आहे. तेव्हा जेव्हा एक एक मोठी घोषणा होणार असते तेव्हा निश्चितपणे ती अशी घोषणा ही पक्षप्रमुखांच्या पातळीवरून होणं अधिक संयुक्तिक असतं. त्यामुळे त्यावर मी आत्ता काहीही बोलणं उचित ठरणार नाही. मला असं वाटतं की दोनही पक्षांचे पक्षप्रमुख या संबंधाने अधिकृतरित्या कधी बोलतील, आपण त्यांना तो वेळ दिला पाहिजे आणि त्यांचा तो अधिकार अबाधित ठेवला पाहिजे. ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 2.5 तास चर्चा झाली आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे दाखल झाले होते आणि जवळपास 2.5 तास ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते. मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं दोन्ही भावांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. मनसे आणि ठाकरे गट दोघांमध्ये युतीची चर्चा आहे आणि ही युती आता अंतिम टप्प्यात आल्याचंही बोललं जात आहे. जवळपास 3 तास दोन्ही भावांमध्ये ही चर्चा चालली. ठाकरेंचं बंधू म्हणून मनोमिलन झालेलं आहे. आता दोन्ही पक्ष एकत्र येऊन महापालिका निवडणुकांना सामोरं जाण्याची शक्यता आहे. त्याची चुणूक बघायला मिळाली होती ती म्हणजे जल्लोष सभेमध्ये, जेव्हा पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर भेटीगाठींचा सिलसिला आणखी वाढला. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे त्यांच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्री इथं गेले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना स्वतः भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या घरी गणपती दरम्यान उद्धव ठाकरे आले होते. त्यांनी राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन देखील घेतलं होतं आणि यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा ते पाऊण तास खासगी चर्चा झालेली होती. आणखी याबद्दल माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत. शुभम, यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे कोणते नेते उपस्थित होते का? सौरभ, आपण बघू शकतो उद्धव ठाकरे या ठिकाणावरनं रवाना झालेले आहेत आणि अर्थातच त्यांच्यासोबत अनिल परब आणि खासदार संजय राऊत हे दोघं जण या ठिकाणी आले होते. म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत 2 जण असे 3 जण या ठिकाणी आले होते आणि राज ठाकरे यांच्या समवेत अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर हे असे 6 जणांमध्ये जी आहे ही सर्व बैठक झाल्याचं समजून येत आहे. आणि अर्थातच जागा वाटपावर कुठेतरी चर्चा यामध्ये झालेली आहे. दोन्ही ठाकरे बंधू विजय मेळाव्यानिमित्त एकत्र तर आलेले आहेत. त्यानंतर वाढदिवसाला जाणं असो, गणेशोत्सवासाठी एक घरी भेट देणं असो, हे सगळं तर सुरू झालं. पण मात्र या ठिकाणावरनं याबद्दलची देखील चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं जे आहे ते समजून येत आहे आता. सौरभ, ठीक आहे. आता इथून पुढे उद्धव ठाकरे नेमके कुठे निघाले त्याबद्दल काही कळतंय? अर्थातच सौरभ, समजा बघायला गेलं तर ते त्यांच्या निवासस्थानी गेल्याची देखील एक चर्चा जी आहे ती आपण या ठिकाणी बोलू शकतो. आणि सोबतच 3:30 वाजता त्यांचा एक मोठा मोर्चा जो आहे तो देखील या ठिकाणी होणार आहे. तर मोर्चा साठी देखील उद्धव ठाकरे दादर या ठिकाणी पुन्हा एकदा पोहोचणार आहेत. त्यांचा एक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा एक मोर्चा जो आहे तो या ठिकाणावर होणार आहे. सौरभ, आता बघू शकतो अमित ठाकरे देखील आता शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर आलेले आहेत आणि अर्थातच त्यांचं जे नवीन पक्ष कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाताना जे दृश्य जे आहेत ते दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे दोन्ही पक्षांचे आता नुकत्याच बैठका झालेल्या आहेत आणि त्यानंतर अमित ठाकरे हे आता त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये जाताना दिसून येत आहेत आपल्याला. सौरभ, शुभम, माझा प्रश्न विचारण्याचं कारणच हे आहे की आता मोर्चा निघणार आहे उद्धव ठाकरे यांचा. या मोर्चामध्ये मनसेचा कोणता नेता सहभाग घेणार आहे का? अर्थातच काहीच वेळ राहिलेला आहे या मोर्चासाठी. त्याची तयारी देखील आता सुरू झालेली आहे.
शिवतीर्थच्या समोरच्याच भागाला हा मोर्चा निघणार आहे. नेमका आता त्या ठिकाणी मनसेमधनं कोणी उपस्थित राहतं का हे पाहणं महत्वाचं असेल. सध्या त्या ठिकाणी फक्त कार्यकर्ते जमलेले आहेत आणि तयारी जी आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे. सौरभ. ठीक आहे, तर आगामी महापालिका निवडणुकीबाबत दोन्ही भावांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. मनसे आणि ठाकरे गटाची युती महापालिका निवडणुकीमध्ये बघायला मिळू शकते आणि त्याच अनुषंगानं दोन्ही ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. भेटीगाठी सातत्यानं बघायला मिळत आहेत दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये आणि मुंबईच्या राजकारणाला देखील एक वेगळी दिशा या युतीमुळे मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा जेव्हा एका व्यासपीठावर आले जल्लोष सभेत त्याचं विश्लेषण आपण बघितलं होतं आणि तेव्हाच युतीच्या चर्चाही सुरू झालेल्या होत्या आणि त्याच दिशेने एक एक पाऊल आणखी पुढे दोन्ही भाऊ जात आहेत आणि आता उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्यासह राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले आणि संजय राऊत देखील यावेळी त्यांच्यासोबत होते आणि राज ठाकरेंसोबत त्यांनी कदाचित जागा वाटपाबाबत चर्चा केल्याची शक्यता व्यक्त केली जाते. जवळपास 3 तास ही बैठक चालली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे उपस्थित होते तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते आणि 3 तास जवळपास चर्चा झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे मोर्चाच्या स्थळावर जाण्यासाठी रवाना झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघतोय. मुद्दा आहे जनसुरक्षा विधेयकाला विरोधाचा. महिन्याभरातली ही दुसरी भेट आहे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांची घेतलेली. यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले होते. निमित्त होतं गणेशोत्सवाचं. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता राजकीय चर्चेसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत होते. जवळपास 3 तास चर्चा झाली.